नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे शिकणार आहोत की पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी कशा पद्धतीने अप्लाय करायचं. त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंटसाठी काय काय रिक्वायरमेंट असते, डॉक्युमेंट हे किती JPGमध्ये आणि कशा पद्धतीने, म्हणजेच आपल्याला ओरिजिनल काय हवं आहे, झेरॉक्स काय हवेत, डॉक्युमेंट किती लागतात, त्यासाठी कॉलेजची बोनाफाईड लागते का, रिसिप्ट लागते, याबद्दल सविस्तर माहिती आणि रजिस्ट्रेशन समेत म्हणजेच A to Z प्रोसेस मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. कारण मित्रांनो, हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ बघण्याची आवश्यकता राहणारच नाही. म्हणून सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, म्हणजेच असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जाऊन महाDBT हे टाईप करून घ्यायचं. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. इथे दिल्यानंतर इथे आपल्याला सिम्पली न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, सुरुवातीपासून फॉर्म भरत आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, होऊ द्या, हरकत नाही. परंतु व्हिडिओ स्किप कुठेही नका करू, म्हणजे स्किप केल्यानंतर तुम्हाला त्यातली तेवढीशी माहिती ही कळणार नाही. आणि व्हिडिओ नीट ऐका, म्हणजे A to Z प्रोसिजर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 100% तर नाही सांगू शकत, पण 99% मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे वापरकर्त्याचे नाव आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यूजर ID म्हणजेच यूजर ID हा नेहमी त्या स्टुडंटचा आधार नंबर ठेवा, म्हणजे त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्या कधीही चेंज नाही होणार. आणि पासवर्ड हा तुमच्या पद्धतीने तुम्ही जसा तुमच्या शॉपचा किंवा त्या विद्यार्थ्याला विचारून ठेवा. त्यानंतर इथे आपल्याला एक मोबाईल नंबर टाकून सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर, म्हणजेच जो आपण नंबर टाईप केला आहे त्या नंबरवर एक OTP येऊन जाईल. तो OTP इथे टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून इथे कॅप्चा कोड आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथे सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा थोडासा एक अशा पद्धतीने आपल्याला एक पॉपअप दिसेल, सक्सेसफुल. आणि यूजर ID आणि पासवर्ड तुम्ही तुमच्या पद्धतीने सेव्हसुद्धा करून ठेवू शकता. तुम्ही ते सेव्ह केल्यानंतर इथे सिम्पली कॅप्चा कोड टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला इंग्लिश मराठी दोन्ही पण लँग्वेज मिळून जातील. इथे डू यू हॅव म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, येस. इथे आधार नंबर टाका. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड हे त्या विद्यार्थ्याचं अपडेट हवं आहे आणि आधार कार्डसोबत लिंक मोबाईल नंबर लिंक असणे अत्यावश्यक आहे, कारण त्यात रजिस्टर नंबरवर एक OTP येऊन जाईल. मागे आपण पाहिलं तर या बऱ्याचशा अडचणी होत्या मित्रांनो, पण या 2-3 दिवसामध्ये या अडचणी पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत. रजिस्ट्रेशन नंबर पण हा सडनली भेटून जातो आपल्याला आणि तो व्हेरीफाय पण लगेच होत आहे. तर इथे OTP आलेला आहे, तो OTP टाकून इथे व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यूजर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं शो होईल आणि हा आपल्याला बाहेर फेकून देईल. बाहेर फेकल्यानंतर आपल्याला परत यूजर ID अँड पासवर्ड टाईप करून इथे सिम्पली लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, कोणतं डॉक्युमेंट हे किती PDF लागेल का JPGमध्ये लागेल, किती KBमध्ये लागेल, टोटल डिटेल्स तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोड करून सुद्धा मी दाखवणार आहे. इथे आपल्याला आता प्रोफाईल आपली 100% कंप्लीट करून घ्यायची आहे. तर ती कशा पद्धतीने, तर इथे आपल्या 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव असतं तसं इथे आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. हे नाव टाईप केल्यानंतर इथे पालकांचा भ्रमणध्वनी म्हणजेच पालकाचा मोबाईल नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. इथे पालकाचा नंबर टाकल्यानंतर इथे विवाहित किंवा अविवाहित, इथे मी अविवाहित करत आहे. त्यानंतर इथे रिलिजन हिंदू, त्यानंतर इथे कास्ट कॅटेगरी कास्ट, त्यानंतर त्या कास्टची सबकास्ट तिथे लिस्टमध्ये. मित्रांनो, इथे आपल्याला एक प्लस पॉईंट असा मिळून जाईल की तुम्ही जेव्हा त्या विद्यार्थ्याची कास्ट बघसाल त्या कास्टवर त्याची जी कास्ट आहे, म्हणजेच
जी पोट जात असती, त्यानंतर त्याच्या पुढे एक अंक असतो 190, 200, 210, 510. तो आकडा पहा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल. तर इथे घेतल्यानंतर इथे आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटवर जो काही नंबर असतो तो नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. त्या कास्टवरचं नाव, त्यानंतर इथे कास्टवरती एकदम खाली लेफ्ट साईडला मित्रांनो डेट असते, ती डेट इथे टाकून घ्या आणि त्यानंतर इथे डॉक्युमेंट सबमिट करून घ्या, म्हणजेच अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी मित्रांनो 15 ते 256 KB आतमध्ये JPG पण चालेल आणि PDF फाईलसुद्धा चालेल. तर इथे मी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोडसुद्धा करून दाखवणार आहे. आणि डॉक्युमेंट अपलोड मित्रांनो इथे मी टोटल डॉक्युमेंट्स हे स्कॅन करून ठेवलेले आहेत. इथे अपलोड, इथे आपण पाहू शकतो, थोडासा वेळ घेईल मित्रांनो ते, पण इथे आपल्याला ते शो करेल की डॉक्युमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट मित्रांनो, इन्कम सर्टिफिकेटवर व्हॅलिड डेट ही 31 मार्च 2024 असावी. त्याच्या अगोदरचा हा इन्कम चालणार नाही. यामध्ये सबमिट होऊन जाईल, सर्व काय होऊन जाईल, परंतु तुमची स्कॉलरशिप हे अटकून राहील. त्यामुळे सांगतो 31 मार्च 2024 ही डेट लक्षात ठेवा. त्यानंतर इथे मी तुम्हाला इन्कम टाईप करून देणार आहे. इथे इन्कम टाकल्यानंतर त्या इन्कम सर्टिफिकेटवर जो काही नंबर जनरेट झालेला असतो, जो 11 अंकी 11 डिजिट, तो नंबर इथे टाईप करून घ्यायचा आहे. प्रत्येक इन्कम सर्टिफिकेटवर असतं मित्रांनो. आणि तो ऑथोराईज म्हणजे ते कोण दिली, त्या ऑथोराईज पर्सनचं इथे एक सिलेक्शन घ्यायचं असतं आपल्याला. हे बघा, इथे इन्कम सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर इथे लगेच आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर त्याची डेट टाका. खाली विचारते तुमच्याकडे आदिवास आहे का? हो. तुमचं स्वतःचं आहे का? येस. या येस ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला आदिवासची माहिती भरायची आहे. इथे आदिवास कोणाचं आहे, स्वतःचं किंवा आपल्या नातेवाईकमध्ये आपल्या बहिणीचं, भावाचं, वडिलाचं पण चालतं, पण शक्यतो मित्रांनो सेल्फ असू द्या, म्हणजे जेणेकरून काही त्रुटी येणार नाही. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर इथे नाव म्हणजे आपल्या डोमिसाईल म्हणजेच आदिवास मित्रांनो, त्याला इंग्लिशमध्ये डोमिसाईल म्हणतात. त्या सर्टिफिकेटचं नाव जसं आहे तसं. त्यानंतर इथे सर्टिफिकेट अपलोड करा. मी तुम्हाला मित्रांनो A to Z डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करून दाखवत आहे. सक्सेस झालेले ते सुद्धा दाखवत आहे. इथे डेट टाका. लेफ्ट साईडला वरून खाली लेफ्ट साईडला एक डेट असते, डेट टाका. इथे काय वेतनदार आहे का विचारते पप्पा, नाही करून टाका. त्यानंतर इथे आधार लिंक आहे का? येस या ऑप्शनवरती क्लिक करून इथे आपला अकाउंट नंबर टाईप करायचा आहे. इथे तुमची जे काही नॅशनलाइज बँक असेल त्या बँकेचा इथे आधार कार्ड अपलोड म्हणजेच टाईप करा. त्यानंतर त्या बँकेचा CIF नंबर टाका. मी इथे तुम्हाला टाकून देणार आहे मित्रांनो, टाकून दाखवणार लाईव्हमध्ये. इथे CIF नंबर टाकल्यानंतर ऑटोमॅटिक त्या बँकेची जो ब्रांच असतो, ब्रांच नेम, तो ऑटोमॅटिक इथे शो झालेला दिसेल. आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. मित्रांनो एवढं लक्षात ठेवा की पहिलं पेज भरण्यासाठी जेवढा आपल्याला वेळ लागतो तेवढाच वेळ बाकीचे पुढचे 5 स्टेप कंप्लीट करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आता पुढे जास्त माहिती भरण्याची आवश्यकता नाही आहे. इथे ॲड्रेस टाका आणि सेम ॲज करा, ऑटोमॅटिक सगळं येऊन जाईल. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एकूण 6 स्टेप कंप्लीट करायचे मित्रांनो. इथे आपल्याला लिहू, वडील आहेत का? येस. वडिलाचं नाव लिहा, वडील काय करतात ते लिहा आणि त्यानंतर आईचं नाव, आई काय करते, इथे केल्यानंतर सिम्पली सेव्ह करून घ्या. हे छोट्या छोट्या स्टेप आहेत मित्रांनो, पण त्या कंप्लीट पण कराव्या लागतात, कारण ती कंप्लीट केल्याशिवाय पुढची स्टेप ही कंप्लीट होत नाही, म्हणजेच ओपनच होत नाही. त्यानंतर सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे एक एक स्टेप आपली ग्रीन होत जाईल आणि जेव्हा तुमचं 100% कंप्लीट होईल त्यावेळेस सगळं ग्रीन होऊन जाईल. इथे
इथे आपल्याला आपण ज्या वर्गात शिकत आहोत त्याची माहिती इथे आपल्याला भरायची आहे. मित्रांनो, तुमच्याकडे तुमच्या कॉलेजने ॲडमिशन केल्यानंतर एक ॲडमिशन रिसिप्ट दिलीच असेल. त्याच्यावर ही सगळी डिटेल्स तुमची असते. ॲडमिशन घेतलेलं वर्ष, जिल्हा, तालुका, त्यानंतर कॉलेजचं नाव, तुम्ही कोणत्या कोर्ससाठी अप्लाय करणार आहात त्या कॉलेजचं नाव टाका. आपल्याला कुणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर इथे तुम्ही ॲडमिशन घेतलेली डेट, ही डेटसुद्धा त्या रिसिप्टवरती आपल्याला ऑलरेडी भेटून जाईल. इथे डेट टाका. त्यानंतर इथे फीज ही 0 करून टाका मित्रांनो, कारण फीज जर आपण तिथं मेन्शन केली तर आपला स्कॉलरशिप नाही येणार. आणि इथे आपला सिम्पली रिसिप्ट या नावामध्ये कुठेही स्पेस न देता ते नाव सेव्ह करा मित्रांनो, आणि 256 KB आतमध्ये, आणि ते सिम्पली सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला प्रिव्हियस डिटेल्स मागेल, म्हणजेच आपण मागच्या वर्षी हे कोण्या शाळेत. तर आता मी हे 11वीच्या विद्यार्थ्याची स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहे, त्यामुळे इथे डिटेल्स मला ही 10वीची भरावी लागणार आहे. तर मी तो विद्यार्थी कोण्या जिल्ह्यात, कोण्या तालुक्यात, कोणत्या शाळेत, किती शिकलेला आहे, त्याला टक्केवारी किती पडली, त्याचं ॲडमिशन इयर किती, त्याचं ॲडमिशन झालं पास आऊट झालेलं वर्ष किती, त्याला पर्सेंटेज किती पडलेत, ही टोटल डिटेल्स इथे आपल्याला फिलअप करून घ्यायचे आहे. तर ती कशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा मित्रांनो, इथे आपल्याला त्या विद्यार्थ्याची शीट नंबरसुद्धा आवश्यक आहे. तर इथे मी शीट नंबर टाईप करून घेतो. शीट नंबर टाईप केल्यानंतर इथे आपल्याला कोण्या महिन्यामध्ये पास आऊट आहे, आणि इथे ऑप्टेन म्हणजेच पडलेले मार्क्स किती आहेत इथे टाईप करा, आणि फाइंड आउट या ऑप्शनवरती क्लिक करा. इन केस ऑलरेडी तिथे असेल तर ऑलरेडी ते आपल्याला दिसून जाईल, परंतु गेल्या वर्षीच ॲडमिशन झालं आणि पास आऊट झाल्यामुळे इथे शो होणार नाही. त्यामुळे इथे माहिती भरून घ्या. इथे किती अटेम्प्टमध्ये पास झाला म्हणून विचारते, तर फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाला म्हणून क्लिक करा. काहीची सप्ली असते, एसेट्रा. तर इथे मार्कशीट, आता इथे पाहू शकतो मित्रांनो, इथे शो होत आहे की मार्कशीटची साईज ही थोडी जास्त आहे. तर मी एका नवीन वेबसाईटवरनं साईज कमी करून घेतो. हे पहा, इथे मी साईज कमी करून घेतलेली आहे. तर साईज कशी कमी करायची याबद्दल मी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. ऑलरेडी तुम्ही माझ्या लिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर इथे ही पण डिटेल्स कंप्लीट झाली आहे. त्यानंतर लास्ट स्टेज जे आहे तिथे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ते आपल्याला असं विचारते की तुम्ही मित्रांनो इथे अपडाऊन करताय का तिथे हॉस्टेल राहता. हॉस्टेलला जर राहत असाल तर त्या हॉस्टेलचं एक लेटर घ्यावं लागतं आपल्याला. त्या हॉस्टेलची पूर्ण डिटेल्स इथे भरून त्या हॉस्टेलची एक रिसिप्ट इथे अपलोड करावी लागते. तर मी इथे डे स्कॉलर करतो, कारण मी अपडाऊन करतो, आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपला 100% फॉर्म भरून झालेला आहे. आता आपल्याला आधार लिंक स्टेटस पाहायचा आहे. मित्रांनो, आपलं बँकेमध्ये जर आधार लिंक असेल तर इथे आपल्याला एक ग्रीन सिग्नल दाखवेल. हे ग्रीन सिग्नल दाखवल्याशिवाय तुम्ही स्कीमसाठी अप्लाय करू शकणार नाहीत. इन केस इथे जर नो असं ऑप्शन दिसत असेल किंवा गुन्हेलासारखं दिसत असेल तर लगेच बँकेत आधार कार्ड घेऊन जा आणि बँकेत मॅनेजरला सांगा की बाबा असा प्रॉब्लेम आहे. ते सर पण तुम्हाला लगेच करून देतील. आणि इथे आपल्याला आता कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ती पोस्ट कॅटेगरी वाईज घ्यायची आहे. तर इथे मी ओपन करतो. ओपन केल्यानंतर इथे पहिले आपल्याला अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट काय काय लागतात हे पहिले शो करायचं आहे. आता इथे मी थोडंसं चेंजेस एक घेऊन पाहिली तर लगेच आपल्याला इथं युअर कास्ट इज नॉट व्हॅलिड. तर इथे केल्यानंतर इथे आपल्याला काही डॉक्युमेंट विचारते. आता फर्स्ट इयरसाठी असल्यामुळं नो करा, म्हणजे 11वीसाठीच आहे, कारण तुम्ही पहिल्यांदाच पोस्ट मॅट्रिकसाठी अप्लाय करता. आता आपल्याला इथे TC आणि इथे एक छोटंसं डिक्लेरेशन भरावं लागतं मित्रांनो. तर मी त्या डिक्लेरेशनची प्रिंट वगैरे काढून इथे अपलोड करून ठेवली आहे स्कॅन करून. हे बघा, इथे आपण पाहू शकतो इथे खाली आपला डिक्लेरेशन नाव दिसत आहे. इथे मी सगळं टोटल डॉक्युमेंट्स वगैरे हे करून स्कॅन वगैरे करून ओके करून ठेवले. फॉर्म भरण्या अगोदर पहिले डॉक्युमेंट स्कॅन करून ठेवा मित्रांनो.
आणि इथं अपलोड झाल्यानंतर इथे खाली नो करा आणि इथे लास्टला 1 असा आकडा करा. म्हणजे तुम्ही तिथे जर 2 कराल तर याचा अर्थ असा होतो की एकापेक्षा जास्त विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात आणि तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. तर इथे हे मधले जे 2-3 आहेत ते मंडेटरी नाहीत. लास्ट तुम्हाला इथे 1 त्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फक्त 1 हे ऑप्शन निवडायचं आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ही डिटेल्स पूर्ण आपल्याला पाहून घ्यायची आहे. क्लिक हेअर टू सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून इथे पॉपअपवर क्लिक करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म हा सक्सेसफुली होऊन जाईल. इथे तशा पद्धतीने आपल्याला पॉपअपसुद्धा दिसून जाईल. मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो, कारण मी लाईव्ह एका विद्यार्थ्याचा फॉर्म हा भरलेला आहे आणि तुम्हाला लाईव्ह त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवलेला आहे. इथे पाहू शकतो आपण सक्सेस ओके असं आलेलं आहे. हे आल्यानंतर आपल्याला माय अप्लाय स्कीम या ऑप्शनमध्ये जायचं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, OBC कास्ट सोडून बाकी अदर कास्टमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला 10वीला 75% जास्त जर मार्क्स असतील तर त्याला राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप अशा 2 स्कॉलरशिप भरता येतील. परंतु 75% कमी मार्क्स असतील तर त्यासाठी तो ॲप्लिकेबल राहणार नाही आणि OBC कास्टचा कोणीही भरू नये आणि परेशान पण होऊ नये, कारण OBC कास्टसाठी ती स्कीम ॲप्लिकेबल नाही आहे. तर इथे अशा पद्धतीने आपला फॉर्म फिलअप झालेला आहे. टोटल याची एक प्रिंट मारा, त्या विद्यार्थ्याला क्लिअर कट प्रिंट द्या, म्हणजे कारण ह्याच्यावरती टोटल ही जी माहिती आहे ही कॉलेजमध्ये पूर्ण रिचेक होऊन सबमिट केल्या जाते. त्यामुळे आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.